बुलढाण्यातील चिखली ते मेहकर या रोडवरील पंपांवरील पेट्रोल डिझेल संपलं. कालपासून भारत पेट्रोल पंप बंद. पंपांवर आलेल्या ग्राहकांना पेट्रोल डिझेल संपल्याचं सांगितलं जात आहे. चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग, तर 2 आठवड्यांच्या आधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्यामुळे नागरिक वेटिंगवर. सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. कोल्हापुरात गॅस वितरण केंद्रांसमोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, तर राजारामपुरी परिसरासह कोल्हापुरातल्या अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रांसमोर गर्दी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा गैरवापर होत असल्यानं दक्षता पथकांकडून 30 ठिकाणी छापेमारी. जिल्ह्यातील 6 तालुक्यांसाठी 6 दक्षता पथकं तयार. जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडरचा साठा असल्याची माहिती. गोंदियातील सिलेंडरच्या अनधिकृत वापरावर प्रशासनाकडून धाडी. आतापर्यंत 45 धाडींमध्ये 10 सिलेंडर जप्त. जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडनं हे धाडसत्र. तर पंढरपूर एलपीजी टंचाईमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं रिक्षा चालक तासनतास रांगेत. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास चैत्र यात्रेमध्ये रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅसच्या तक्रारी कमी झाल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. ऑनलाईन पद्धतीनं घरगुती वाटप होत असल्यानं तक्रारी कमी झाल्याचाही दावा. मंगळवारी जिल्ह्यामध्ये 84,987 ग्राहकांची नोंदणी. अमरावतीमध्ये सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये सिलेंडरचे लावले निषेध नोंदवणारे कटआउट्स. व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इगतपुरीमध्ये हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे भाव वाढले. गेल्या 8 ते 9 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा. अहिल्यानगर शहरामध्ये भव्य चैत्र शोभायात्रा. पारंपरिक वेशभूषा करत महिलांचा बुलेटवरून सहभाग. शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम आणि झांज पथकाद्वारे उपस्थितांची मनं जिंकली आहे. नाशिक शहरामध्ये गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत. शहरामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन. महिलांकडून साहसी खेळांचं प्रात्यक्षिक यावेळी सादर. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागत यात्रा. यंदा वंदे भारतच्या थीमवर शोभायात्रांचं आयोजन. भागशाळा या मैदानातनं यात्रेला सुरुवात. शहरभर ढोल ताशांच्या गजर. गुढीपाडव्यानिमित्त गिरगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. भव्य शोभायात्रेला सकाळी सुरुवात झाली. दरम्यान वंदे मातरम याला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यंदा वंदे मातरमची ही थीम. ढोल ताशांच्या गजरात गिरगावकर शोभायात्रेमध्ये सहभागी. कोकणात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत. रत्नागिरीमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची भव्य शोभायात्रा. नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह. मराठी नववर्षानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा. मराठी अभिनेत्री सई तामणकर सुद्धा नागपुरातल्या शोभायात्रेत सहभागी. नागपुरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचा उत्साह. शोभायात्रेमध्ये चिमुकलीच्या दोरीवरील कसरतींनी सर्वांचं लक्ष वेधलं. शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनानं आणि नव्या संकल्पनेनं करण्याची परंपरा आजही कायम. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये साई मंदिरात गुढीपाडव्याचा उत्साह. साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. विधिवत पूजा करून मंदिराच्या कळसावर गुढी उभारली. गुढीपाडवा शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सौद्यामध्ये कराड बाजार समितीत गुळाला 4,600 रुपये प्रति क्विंटलचा दर. सुपणे या ठिकाणी शेतकरी प्रकाश पाटील यांच्या गुळाला 4,600 रुपयाचा प्रति क्विंटलचा दर. पंढरपुरात गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. रांजणगाव इथल्या विठ्ठल भक्त नानासाहेब पाचणकर यांच्याकडून ही फुलांची आरास साकारण्यात आली आहे. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा. तर मंदिराच्या शिखरावर गुढी उभारली. पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून आणि आरती करून महंत आणि पुजाऱ्यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली. मुंबईतील गिरगावच्या शोभायात्रेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित चित्ररथ. 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते, या बाळासाहेबांच्या वाक्याचा या ठिकाणी उल्लेख. मुंबादेवी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त विशेष आरतीचं आयोजन. आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे. चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सकाळी पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांनी दर्शन घ्यावं त्यासाठी सोय करण्यात आली आहे. मराठी नववर्षानिमित्त पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा. नववर्षाची बाप्पाच्या दर्शनानं अनेकांची सुरुवात. पुण्यामध्ये नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन. लहान मुलींकडून या ठिकाणी साहसी खेळांचं प्रात्यक्षिक. नववर्षाचं उत्साहात स्वागत.
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात 70,000 रुपयांपर्यंतची वाढ. सोन्याचे दर प्रतितोळा आहे 1,58,000वर, तर चांदी प्रति किलो 2,57,500 रुपयांवर. विरासत म्हणजे आपली संस्कृती. आधुनिकता जवळ करताना आपल्याला संस्कृती देखील जपायची आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेमध्ये सहभागी. फडणवीसांसोबत भाजपचे अनेक नेते सुद्धा यात्रेत सहभागी. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातनं गुढीपाडव्यानिमित्त भव्य पालखी सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही या ठिकाणी उपस्थिती. भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्केंचीही या ठिकाणी उपस्थिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारली, तर राज ठाकरेंसह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीची पूजा. गुढीपाडव्यानिमित्त मनसे कार्यकर्त्यांची शिवतीर्थबाहेर गर्दी. मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा, तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा, त्यामुळे राज ठाकरे नेमका आज काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. नाशिकच्या भोंदूबाबावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. खरात सोबतचे ज्यांचे फोटो आहेत त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई करावी. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षांना पायउतार करा. नाशिकच्या घटनेवरून संजय राऊतांची मागणी. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा. चाकणकर पदावर राहिल्या तर तपासामध्ये फेरबदल करतील. व्हिडिओ तपासासाठी कोर्टात गेले पाहिजेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी. राऊतांनी आधी स्वतःच्या पाटकर फाईल्सकडे पाहावं. भोंदूबाबापासून राजकीय कनेक्शनपर्यंत सर्वांवर कारवाई होणार. भाजपचे नगरसेवक नवनाथ वन यांची प्रतिक्रिया. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीची स्थापना, तर तेजस्विनी सातपुते यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी. 24 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी. भोंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू. खरातनं काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा. नाशिक पोलिसांकडून आता मिरगावमधल्या फार्म हाऊसची सुद्धा रात्री तपासणी. फार्म हाऊसवर एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केली आहे. कॅप्टन खरातच्या घरातील व्यक्तींची टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधींवर दादागिरी. बंगल्याबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या टीव्ही9च्या टीमकडून कॅमेरा, मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न. महिलेचं शोषण केल्याप्रकरणी खरात सध्या अटकेत. भाजपकडनं 4 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची 5 उमेदवारांची घोषणा. मात्र महाराष्ट्रातील बारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा नाही. भाजपकडनं राहुरीमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या गैरकृत्याची सखोल चौकशी करा. खरातसह संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे मागणी. पनवेल महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नवनिर्वाचित नगरसेविका ममता म्हात्रे यांची निवड. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ममता म्हात्रे यांचं केलं अभिनंदन, तर महिलांच्या प्रश्नांवर भर देत काम करण्याचा व्यक्त केला निर्धार. कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे पुणे पालिकेच्या भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडली. भाजपकडनं 5 तर राष्ट्रवादीकडनं 2 आणि काँग्रेसकडून एका स्वीकृत नगरसेवकाची निवड. चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आज विशेष सभा होणार. दुपारी 4 वाजता स्थायी समितीची सभागृहामध्ये सभा होणार असल्याची माहिती. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा लोकवस्तीमध्ये वावर. वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव प्रेमींकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. मानव आणि वन्य प्राणी संघर्ष कमी होण्यास यामुळे मदत होणार. आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यामधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. केळीची निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकरी संकटात. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. तर वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीला हमीभावापेक्षा कमी दर. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका. नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारीसह इतर गावातही गारपीट. कांदा, गहू आणि हरभरा या पिकांना याचा मोठा फटका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, तर गहू, ज्वारीसह बाजरी पिकाचे यामुळे मोठं नुकसान. भाजीपाला आणि फळबागांनाही याचा मोठा फटका. आखाती देशातील युद्धाचा बीडमधील पाणी बॉटल बनवणाऱ्या कंपनीला फटका. कंपन्यांनी 50% उत्पादन थांबवलं. बॉटल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचं 50% दर वाढवल्यामुळे हा परिणाम. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 18 दिवस बंद राहणार. खासगी बाजारपेठेत शेतमाल विकावा लागल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची सुद्धा शक्यता.
येवल्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना. युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवर मोठा परिणाम. स्थानिक बाजारपेठेमध्ये टरबूजाची आवक प्रचंड वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव पाचोरा तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा. भडगाव तालुक्यात सुद्धा वादळी पावसाची हजेरी. यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, कांदा यांसह आंबा, लिंबू, शेवगा, पपई आणि केळी या पिकांचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी सातारा शहरातून काढण्यात आली मूक पदयात्रा. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं मूक पदयात्रेचं आयोजन. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी राजे यांच्या 337व्या बलिदान दिनानिमित्त परभणीमध्ये सुद्धा मूक पदयात्रा. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं महाराजांना श्रद्धांजली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा. तर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त पुण्याच्या भोरमध्ये मूक पदयात्रा. शिवप्रतिष्ठानकडून मूक पदयात्रेचं आयोजन. भगवा ध्वज हातात घेऊन भोरच्या मुख्य बाजारपेठेतनं ही मूक पदयात्रा काढण्यात आली. रत्नागिरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मूक पदयात्रा. वेंगुर्ले ते दाभोली या नाक्यापर्यंतची ही यात्रा होती. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिक यामध्ये सहभागी. तर बुलढाण्याच्या खामगाव सामान्य रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांचे हाल. डॉक्टरच उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप. डॉक्टर आपल्या खासगी क्लिनिकमध्ये अधिक वेळ घालवत असल्याचाही आरोप. शिक्षक भरती घोटाळ्यानं राज्य शासनाचं 150 कोटींचं नुकसान. 3 उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती. दरम्यान नाशिकमध्ये 12 मार्च रोजी संबंधित गुन्हा दाखल केल्याची माहिती. रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी अनमोल बिश्नोईला मुंबईत आणण्याची शक्यता. केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुण्यातील बाणेरमध्ये पासपोर्ट ऑफिस बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा धमकी आल्याचाही प्रकार समोर. खामगाव रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ या ठिकाणी बेकायदेशीर पुतळा उभारल्याचं प्रकरण. यामध्ये 10 जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा. तर नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आनंद मोहन रामलाल आहिर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून तपासणी होणार. तर महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती 9 ते 16 एप्रिलला जिल्हा दौऱ्यावर. मागच्या वेळी ही समिती पैशांवरून वादात सापडली होती. गोंदियामध्ये प्रतिबंधित तंबाखूवर मोठी कारवाई. 12,70,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची ही धडक कारवाई. 1800 डबे सुगंधित तंबाखू या ठिकाणी होऊन जप्त. तर दोघांनाही या प्रकरणी अटक. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या रोशेवाडी परिसरामध्ये कडव्याच्या गंजीला भीषण आग. शेतकऱ्याचे यामुळे 2 ते 3.5 लाखांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. पुण्याच्या खेडमधील बेपत्ता तरुणाची निर्घृण हत्या. तर 3 दिवसांनंतर हा मृतदेह सापडला. हत्येच्या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू. उजनी धरण परिसरामध्ये फिरायला गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना. तरुणांकडून रोख रक्कम आणि सोनं दागिने पळवणाऱ्या दोघांनाही अटक. इतर 2 आरोपींचा शोध सुरू. अमरावती महापालिकेमध्ये स्वच्छतेचं कंत्राट दिलेल्या कंपनीवर आरटीओची कारवाई. कोणार्क कंपनीच्या वाहनांवर कारवाई करत आरटीओकडून 8 ते 9 वाहनं जप्त. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे वाहनांवर कारवाई. कोल्हापूरच्या जरगनगर या ठिकाणी महापालिकेच्या शाळेमध्ये काल सकाळपासूनच पालकांच्या रांगा. 24 तासांपासून रांगेत राहून पालकांनी मुलांचं ऍडमिशन या ठिकाणाहून केलंय. तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तर अहिल्यानगर आणि बीडच्या सीमेवरील सावरगावच्या मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन सोहळा उत्साहात. मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. संतांना अग्निपरीक्षा द्यावी लागते ही शोकांतिका. आदिनाथ शास्त्रींच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. भागचंद झांजे महाराज यांची ही मागणी. जळगावच्या भुसावळमधील 19 हॉटेल्सवर छापे टाकत 12 घरगुती सिलेंडर जप्त. तहसील कार्यालयावर या ठिकाणी कारवाई. तहसील कार्यालयाची कारवाई. घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी महसूल विभागाची पथकं तैनात. पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडून अजितदादांना अभिवादन. वीरधवल बाबा जगदाळे, विवेक वळसे यांनी बारामतीमध्ये अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. निफाड तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा रेल्वे सुविधांनाही फटका. पोटम गावातील रेल्वे पुलासमोर बसवलेले या ठिकाणी सुरक्षा हाईट गेज एका बाजूला झुकले. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सध्या सुरू.
अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची नगरसेवक निखिल वारे यांची बैठकीत मागणी. अमरावती शेताच्या बांधावर अनोखे कवी संमेलन. शेताच्या बांधावर जमलेले या ठिकाणी कवी, तर अनोखं कवी संमेलन अमरावतीमध्ये चर्चेचा विषय. जिल्हा कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी सुद्धा शिदोरीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांशी यावेळी मनमोकळा संवाद साधलाय.